नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवते बोंबलाची चटणी आणि ही आज जी रेसिपी बनवायची तीच आपण ट्राय करतोय. इथे बोंबील घेतलेत, मी त्यांना कट करून घेतलंय. आता या बोंबलांना आपल्याला भाजून घ्यायचं. आता भाजायला आपण पॅनवरती भाजतोय. खरं तर या बोंबलांना चुलीमध्ये भाजलं जायचं आणि मग त्यांना भाजून झाल्यानंतर आजी मस्त त्यातला मधला काटा करून साफ करायची. तेच आपण मधला काटा काढून घेतो, साफ करून घेतो आणि छोटे छोटे पीस करून घेतोय. पीस करून झाल्यानंतर आपल्याला फोडणी त्याच्यामध्ये शिजवायची भाजीला. त्यासाठी मी ऑइल टाकतोय. इथे टाकतोय कढीपत्ता, लसूण टाकलं टेचून घेतलेला. त्यानंतर टाकतो याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि मिरची हे पण टेचून घेतले. हे सगळं घेतल्यानंतर चॉप केलेला कांदा टाकतो, मिक्स करतो. इथे मी लाल तिखट मसाला यूज नाही करणार आहे. मिरची फ्लेवर, थोडासा खडा मसाला, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला हे सगळं ठेवून थोडंसं जिरा आणि धनिया पावडर टाकणार आहे. हे सगळं टाकून मिक्स करून घेणार आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून हे बोंबलांना शिजवायचं आहे. इथे बोंबील ॲड केलेत, मिक्स करून घेतो आहे आणि 10 ते 15 मिनटं लो मिडियम फ्लेमवरती झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ ॲड करतो आणि पाणी ॲड करतो आहे. परतून घेतो, मिक्स करून घेतो आणि थोडंसं पाणी ॲड करून झाकण ठेवून एक 10-15 मिनटं लो मिडियम फ्लेमवरती बोंबलांना शिजवून घेते. कारण का ते थोडे कडक असतात, शिजायला थोडा उशीर होतो. अशा प्रकारे बोंबील शिजून झालेत आपले. आता एक्स्ट्रा जो पाणी तो मी सगळं काढून घेतो हाय फ्लेमवरती आणि मग सर्व करतोय भाकरीसोबत. ही नक्की ट्राय करा रेसिपी, खूप मजेदार रेसिपी आणि याच्यामध्ये मसाला टाकला तर तुम्हाला अजूनही भारी लागेल. सो नक्की ट्राय करा. आणि लास्ट रेसिपी मी जी बनली होती वाकटीची, अशाच टाईपची होती. त्याच्यामध्ये मसाला यूज केला होता आणि याच्यामध्ये मिरची जास्त यूज केली. सो नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गोलू मोलू.